आणि 6 महिने माझे चांगले गेले. नंतर मग असे काय काय वेगवेगळे स्वप्न पडायला लागले. माझ्या मुलांना असं भिंतीत भूत दिसायला लागले. आणि घरामध्ये पण ना पैसा हा राहायचा नाही कुठच्या गोष्टीला. अच्छा. सगळे आजारी, मुलं माझी आजारी, माझ्या 2 मुली आहेत. माझं आणि मिस्टरांचं भरपूर भांडण व्हायचं. अच्छा. एवढं भांडण व्हायचं की डिवोर्स पर्यंत पोहोचलेलं. तेव्हा मग मी रील्स बघून ताईकडे आली. अच्छा. डिवोर्स पर्यंत जे गेलेलं ना तेवढं तरी नाही आता. प्रॉब्लेम म्हणजे घरात किरकिरी जास्त व्हायची, मम्मी चिडचिड करायची, पप्पा ड्रिंक जास्त करायचे, तोडफोड करायचे, शिव्या वगैरे द्यायचे. त्यानंतर माहिती पडलं त्याचेच वडील शिडीची हार्ट अटॅकने मेले. लिंबामध्ये रिअलमध्ये फोटो आला माणसाचा. निघाला दाबतंय, श्वास घ्यायला येत नाही, छाती दबते, लाटणं घ्यायला अशी खाली वाकली. त्यांनी मला अशी फुटबॉल सारखी फेकली ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपण आलो आहोत विरार ईस्ट, कारगिल नगर. आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे प्रमिला ताई. लोक त्यांना प्रमिला ताई आणि प्रमिला आईच्या नावाने ओळखतात. तर ह्यांच्याकडे भरपूर किस्से आहेत आपल्यासोबत शेअर करायला. काही केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी भेटूया. ज्यांचे केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत ते स्वतःही आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, आपल्याला सांगणार त्यांचे काय प्रॉब्लेम होते. आणि आईकडून आपण ऐकून घेऊया की त्यांनी कसे त्यांचे इश्यूज केसेस सॉल्व्ह केलेत. तर चला मग त्यांना भेटूया. नमस्कार आई. नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरी आहे. तर आई, आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत, जेवढे पण सबस्क्रायबर आहेत, त्यांना एक थोडक्यात तुम्ही तुमची माहिती देणार का? माझं नाव प्रमिला रवींद्र गमरे. माझ्या गादीचं नाव आहे आदिशक्ती दरबार. आई काळूबाई, आई येडेश्वरी, आई तुळजाभवानी, आई कालकाई आणि बाबासाहेब धावजी पाटील ह्यांच्या कृपेने आजपर्यंत खूप चांगलं चाललेलं आहे आणि पुढेही होणार. जर आपण खरं करतो आणि खऱ्याची महत्त्व देतो तर प्रत्यक्ष काळूबाई आपल्याला साथ देते. एवढंच मी सांगेन. ओम काळेश्वरी. जेवढे पण देव तुमच्याकडे आहेत, एक एक जरा आपल्या जेवढे पण व्ह्यूअर्स सांगणार का कुठले कुठले देव तुमच्याकडे आहेत? आई तुळजाभवानीच आहे मूर्ती, येडाईची मूर्ती आहे. ही माझी कालकाई आहे चिपळूणमध्ये. मोठं स्थान आहे त्यांचं. आमची कालकाई अशा ठिकाणी आहे की ती शेतात आहे आणि अवतीभोवती स्मशान आहे. अशा ठिकाणी तिचं स्थान आहे. फक्त पाषाण आहे, बाकी काहीच नाही. पण पाषाणामध्ये वजन आहे. अशी ही कालकाई आमची चिपळूणची. ही काळूबाई, आपली मांडरची काळूबाई सगळ्यांनाच माहिती आहे, प्रसिद्ध आहे. तर ही काळूबाईची मूर्ती. बाबासाहेब, बंगालचा राजा आपला, तेच धावजी पाटील, सुरूळचा राजा. बरोबर. एवढे आहेत आपल्या जवळ. तर गाईज, जेवढे पण अनुभव आहेत आपण आईकडून पण ऐकूया. आणि ज्यांच्या केसेस होते, जे सॉल्व्ह केलेले गेले, ते आज आपल्या सोबत आहे. आपण एक एक करून त्यांच्याकडून ऐकून घेऊया. चला मग सुरू करू. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं दीपाली दिनेश विचारे नाव आहे. काय किस्सा आहे तुमचा? माझ्या दिरांनी मला इथे कारगिलमध्ये रूम घेऊन दिली. अच्छा. माझे मिस्टर नाहीये. कधी घेऊन दिलेली? 4 वर्षात 4था वर्ष चालू आहे. अच्छा. म्हणजे रूम घेऊन दिली ते चांगली होती आणि 6 महिने माझे चांगले गेले. नंतर मग असे काय काय वेगवेगळे स्वप्न पडायला लागले. माझ्या मुलांना असं भिंतीत भूत दिसायला लागले. मुलं माझी खूप लहान होती तेव्हा. ही माझी लहान मुलगी आहे, ती माझी 3 वर्षाची होती आणि मुलगा 6 वर्षाचा होता माझा. आणि आम्ही 2 मुलं आणि मी एकटीच राहते. अच्छा. म्हणजे भिंतीमध्ये भूत दिसायची म्हणजे काय आहे? म्हणजे अशा सावल्या दिसायच्या. कोण बाहेर कपडे सुकत घालतंय, अच्छा. कोण पर शाळेत गेले की त्यांना पडायचे. पर तिथं असं काय दिसायचं, टिफिन खायला गेले तर टिफिन सांडायचं, घरात जेवण सांडायचं. अच्छा. असं काय काय वेगवेगळं दिसायचं. मग एक ओळखीचे आहेत आमचे, त्यांनी मला आईंचा या पत्ता दिला. अच्छा. मग ह्यांच्याकडे आली मी. मग ते बोले काम करा. मग ते आम्ही काम केलं. मग त्याच्यामुळे आम्हाला आता खूप आराम आहे. अच्छा. आता ते सगळे जे काहीच नाही. आता 3रा 4था वर्ष चालू आहे. 3-3.5 वर्ष झाली तिथपासून. काहीच नाही प्रॉब्लेम तिथपासून मला. तर ही नसती ना, आता आम्ही तिघं इथं नसतो. आणि शक्य आहे तर मला अजून सांभाळतेच आहे. काय नाही, चला बरं आहे, तुमचं चांगलं झालं. काळूबाई आहे ना आपल्यासोबत. तर आई, हे जे आता आलेले त्यांनी सांगितलं त्यांचा अनुभव, तुम्ही त्यांना हेल्प केली. तर हे काय होतं ते प्रॉब्लेम, कशी हेल्प केली तुम्ही? 2 ते 3 वर्षापूर्वी जेव्हा ही माझ्याजवळ आलेली तेव्हा अक्षरशः ती मृत्यूच्या दारात होती, अशी परिस्थिती होती. पहिल्यांदा मी म्हटलं ठीक आहे आपण बघू. पहिल्यांदा काही आईचा भंडारा दिला. त्यातून काही मला दिसतं का,
काय पूर्व दिशा आहे, नेमकं काय आहे हे जाणणं खूप गरजेचं आहे. बरोबर. त्याच्याशिवाय मी तुला दवा नाही करू शकत, कारण डॉक्टरही बघतो तुला ताप खोकला असेल त्याचा दवा, पण ह्यांची गेलेली लिमिट होती. मुलांना विचारलं तर मुलं बोलतात आम्हाला भीती वाटते, आम्हाला जेवायला नाही होत, झोपायला नाही होत, शाळेत जायची इच्छा नाही, असं मुलं बोलायची. म्हटलं ठीक आहे. 2 दिवसाने परत बोलवली. त्याच्यानंतर त्यांना थोडासा आराम आला. आराम आल्यानंतर आपण पूर्ण कवडे खोलल्याच्या नंतर त्यांच्या प्रश्नात एकच उत्तर सापडलं की ही पाठवलेली आणि घराच्या वास्तूमध्ये एक दडलेली क्रिया होती, जी ह्यांना ती दिसली नाही. घेताना घर घेतलं, पण आतमध्ये काय हे कोणीच बघितलेलं नाही. अच्छा. त्यातून काही गोष्टी झालेल्या असतात. करणी कोठा बाधा करणारे भरपूर आहेत. आपण कोणाला दोष नाही ठरवत. बरोबर. नशिबाचे भोग. हम्म. काही म्हणतात ना, गेली जन्म केलं कर्म ते इथे फेडायचं आहे. बरोबर. अशातला आपण भाग धरून चालू. बरोबर. आपण कोणावर ब्लेम नाही करायचा आहे. बरोबर. मी ते सगळ्यांना एकच सांगते, आरोप करण्यापेक्षा आपण आरोपच काढलेला अतिउत्तम असतो. मार्ग काढा, सोडून द्या. कोणाला काही प्रश्न विचारायचा नाही, आणि प्रश्न विचारायला आले तर उत्तर द्यायचं नाही. बरोबर. विषय तिथं संपतो. नंतर मुलांवरती मी बघितलं. मग घरात गेलो आम्ही. 15 दिवसानंतर घरी गेलो. घरी गेल्यानंतर बघितलं तर खरोखर त्यांच्या घरात ती परिस्थिती होती. एंट्री मारल्या असं वाटत होतं स्मशानात बसू आपण. कारण मुलांना एवढं डिप्रेशनमध्ये टाकलेलं की त्यांचं काहीच पुढे चालत नव्हतं. आणि माझ्याजवळ जेव्हा पण यायचे सतत रडत, एक तेजी नव्हती, तेजी त्यांच्या चेहऱ्यावरती, अशी मुलं कोमसलेली होती. जेव्हा घरात गेली, काही काम होतं आपलं ते केलं. एक जवळजवळ 2-2.5 तास लागले. 2-2.5 तासानंतर आपण जी काढली घाण, नाही मी त्याला जकीनी बोलू शकत ना डकीनी बोलू शकत, अच्छा. ती भुताळकीच होती. एरिया तसा आहे. तर काही लोक दफनवतात कापून, मारामारी वगैरे होते पहिल्याच्या काळात. बरोबर. त्या टायमाचं आपल्याला माहित नाही ना ही भूमी कशी आहे. बरोबर. बनवताना वास्तूक वगैरे सगळं होतं, पण काही कोपऱ्यामध्ये दोष निघून जातो तर आपल्याला कळत नाही. बरोबर. आणि नेमका बॅडलक आपला असेल तर तो दोष आपल्यालाच भेटतो. बरोबर. आणि मग त्याचं गृहीत असं होतं की आपण 2 महिने 6 महिने कधी कधी वर्ष पण चांगले जातात. वर्षाच्या नंतर टप्पे 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 आपले बिघडतात. तेव्हा आपण अगदीच गळ्यावर आलं, आणि त्यावेळेस डॉक्टर जेव्हा बोलतो काहीच नाही, तेव्हा आपण दुसरा पर्याय शोधतो, दुवा. मग दुवेत आपल्याला माहिती पडतं की आपल्याला रोग काय आहे. असं सगळं हे केल्यानंतर तिचा उतारा पातारा सगळं काढल्याच्या नंतर एवढं घर चांगलं झालं. आणि त्यांना जास्तीत जास्त नाही, दुसऱ्या दिवशीपासून फरक. मुलं हसरी आली, ती आनंदात झाली. सगळं काही जिथलं जिथं नियमात झालं. आतापर्यंत झाले आज 3 वर्ष की त्यांना कोणाच्या केसाला धक्का लागलेला नाही. सुखरूपाने आनंदाने आतापर्यंत चाललेला आहे. आणि इथून पुढेही मी त्यांच्यासाठी जोपर्यंत माझा जीव आहे, माझ्या आईची भक्ती आहे, मी सगळ्यांना साथ देणार. माणुसकीच्या नात्याने ती माझी माणसं आहेत. बरोबर. मी हे धरून चालते आणि मला हे खूप आवडेल करायला. ही एक सेवा आहे. जर हे काम आपण 100% दिलं तर त्यांचा पैसाही वेस्टच जात नाही. मला एक कळतं. जर हे काम कुठं फेल गेलं तर पैसाही जातो, प्लस त्यांची दुःख आणि लोकांची हाय नाही घ्यावी. बरोबर. दुवामध्ये लय मोठी शक्ती आहे. बरोबर. तीच हवी आहे. बरोबर. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? अमित श्रीपत तोडणकर. काय किस्सा होता तुमचा? काय किस्सा म्हणजे आता विरारला सध्या मी 2013ला राहायला आलो. विरारला मुंबईवरनं. अच्छा. त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होतं घरामध्ये. सगळं काय म्हणजे कसला काय गुच्चागुच्चीचं कायच भांडण तंडण नाही, सगळं व्यवस्थित होतं. पण त्याच्यानंतर थोडे वर्ष आता चांगली गेली आणि आता 1-1.5 वर्ष झालं त्याच्यामध्ये. आणि घरामध्ये पण ना पैसा हा राहायचा नाही कुठच्या गोष्टीला. सगळे आजारी, मुलं माझी आजारी, माझ्या 2 मुली आहेत. अच्छा. आणि नंतरला मग असते सगळं मग परत प्रॉब्लेम येत सुटतच चालले. आता आईच पण आजारी होती. 6 महिने झाले असतील. आईचं ऑपरेशन झालं मोठं, पोटामध्ये गाठ झालेली आहे. आता ती पण व्यवस्थित आहे, तिचा काय प्रॉब्लेम नाही आता. पण ते किस्से होतच गेले घरामध्ये कुठच्या गोष्टीला. म्हणजे मी कुठे गेलो तर काम व्हायचं नाही. अच्छा. म्हणजे एका कामासाठी मला 10 फेऱ्या मारायला लागायच्या.
जरासं बँकेत अकाउंट खोलायला गेलो तर अकाउंट खोलायला नाही भेटायचं, काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा, अडचणी कुठे यायच्या. नंबरचाच प्रॉब्लेम व्हायचा, कुठे नावाचंच हे. अच्छा. मग असे किस्से व्हायचे. तर त्या ह्याच्याने मग आपल्या या ताईंचा मला इंस्टावरती आयडी मिळाला, त्याच्यावरती मग मी बघितला व्हिडिओ. मग मी अच्छा. ताईंकडे आलो. हम्म. मग ताईंनी मला चांगलं मार्गदर्शन केलं अच्छा. त्याच्यावरती. मग सगळ्यानंतर मग मार्गदर्शन केल्यानंतर पण मी म्हणजे देवाचं पण मला चांगलं जागृत मिळालं अच्छा. त्याच्यानंतर. मग ते झाल्यानंतर सगळं मग देवाचं पण आम्हाला वाटलं बाबा चला आता आपल्याला काहीतरी आपल्याला मार्ग मिळतोय चांगला. हम्म. आपल्याला देव पण चांगले भेटलेत आणि ताई पण चांगल्या भेटल्यात बरोबर. आणि ताईनी पण आपल्याला चांगलं एक मार्गदर्शन करतायत. तर ताईंनी मग सांगितल्याप्रमाणे मग मी सगळं केलं. ताईंनी सांगितलं तसं काम बिम केलं. हा. काम झाल्यानंतर आमचं सगळं आता व्यवस्थित व्हायला लागलं. सगळे मग आम्ही कामं देवाला तुमचे- पण मग आम्ही सगळं म्हणजे आता पद्धतशीर एकदम व्यवस्थित आहे. थोडी अडचण तर येतेच, माणूस आजारी हा घरात बरोबर. पडतोच, ताप बरोबर. सर्दी खोकला येतोच, बरोबर. पण हा नॉर्मल झालं. पण तेव्हा तर खूपच प्रॉब्लेम येत होते अच्छा. कुठच्या गोष्टीला. म्हणजे पैसा हा घरात टिकायचा नाही, पैसा आहे तो निघून जातो, पैसा आहे तो निघून जातो, थांबायचंच नाही पैसा. मग तेव्हा नंतर मग ताई आणि आल्यानंतर घरी सगळं व्यवस्थित केलं, पद्धतशीर झालं. आता ताईंनी देव पण दिलेत घरी बसवलेत. आम्ही आमची कुलदैवत बसवली आहे घरात. अरे वा. त्यांची आम्ही दर सोमवारी आमची पूजा असते संध्याकाळी. कुठले देव आहेत? आमची जाकादेवी आहे, जुगादेवी, मानुबाई, अच्छा. रामेश्वर आमचा देव आहे एक, हम्म. आणि वाडीचा देव एक आहे. अरे वा. मग त्या देवांची आमची दर सोमवारी पूजा असते. बरोबर. 2 टाइम मी पूजा करतो, 2 टाइम माझी पोरी पूजा करतात. सगळं व्यवस्थित आहे. आता काही कुठच्या गोष्टीची अडचण नाही. आता नॉर्मल काय अडचण आली काय ते येतोच, आमच्या ताई आहेतच, ते आम्हाला मार्गदर्शन करतात. देव बसले आहेत, बाबासाहेब आहेत, बरोबर. पाठीशी सगळे आहेत आपल्या. कुठच्याही गोष्टीची आता अडचण नाही. फक्त जे आता अमित आलेले त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला, काय झालेलं त्यांचा प्रॉब्लेम? खरं तर तो खूप चांगला इमानदार पोरगा आहे, पहिली गोष्ट सांगते. माणुसकीला एक नंबर. आता म्हणतात ना, भुले भटके रानात गेलं आणि तिथंच हरवलं, अशी त्याची परिस्थिती झाली. हे घर घेतलं त्याने, चांगलं घर वास्तूप्रमाणे आम्ही बघितलं, व्यवस्थित आहे, बरोबर. फलता फुलता पैसा खेळता असं घर आहे. पण त्याला क्रिया केल्याशिवाय, ते वास्तू बसवल्याशिवाय घर आपल्याला रुजू होत नाही. बरोबर. कारण सगळी जागा, टीव्ही म्हणा, मंदिर म्हणा, जागेवर व्यवस्थित पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय आपण कुठेही जातो, कसंही पूर्व पश्चिम करतो, पण तसं नाही चालत. देवाची जागा ईशान्य ते ईशान्यात बसली पाहिजे. बरोबर. याप्रमाणे घर फिरवलं. जेव्हा तो आला माझ्याजवळ, त्याच्या मुली खूप परेशान होता. खूप म्हणजे नाही, त्याला बोलायला सद्बुद्धी नव्हती, काय बोलू हे कळत नव्हतं. त्याला पुन्हा आपण तसंच आईचं गारणं घातलं. परत दुसऱ्यांदा आपण त्याला बोलवलं, तेव्हा तो स्थिर झाला. आपल्याशी डोळ्यात डोळे घालून बघण्यासारखी ताकद आली. मग त्याने त्याचं सगळं सांगितलं. मुलींनी सांगितलं की आई, आम्हाला असं असं होतंय, घरामध्ये पण छुमछुम आवाज येतोय, हा असं वाटतं पाठीमागे उभं आहे. हे सगळं सांगितलं. रात्रीची बरोबर 2-2:30च्या नंतर ही क्रिया चालू होते. मुले उठून बसतात. त्या पोरींनी मला खरं सगळं सांगितलं. त्याला एवढं नाही माहीत, पण मुलांवरती हा प्रेशर आला. आता शाळेत जाणारी लहान मुलं, त्यांना काय माहीत कसला आवाज येतो आणि कसलं काय आहे, कोण आहे. तर मी त्यांना म्हटलं, कोण नसतं रे बाबू, आपल्याला मुलांना डायव्हर्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. जर आपण भीती दिली तर मग ते घाबरून खाणं पिणं सोडतील, बरोबर. आणि मग झोपणं तर खूपच लांब राहिलं. बरोबर. मग हा परिणाम शिक्षणावर होतो. मग उद्या शाळेत पेपर सोडवायला त्यांना मग प्रॉब्लेम येईल, कारण झोप नाही तर अभ्यास काय करणार, कसं करणार? असं होणार. आईचा पण त्यांच्या दवाखाना झालेला, पण एवढा जी पाहिजे ती पॉवर त्यांना त्या जोशमध्ये भेटत नव्हती, कारण घरातच तसं केलेलं आहे तर काय करणार. बरोबर. त्याच्यामध्ये त्याच्या बायकोचा असं प्रॉब्लेम झाला. म्हटलं नको घाबरूस, कोणाचं कोण नसताना त्याला परमेश्वर मोठा असतो बाळा, बरोबर. हा विश्वास मोठा कर. मग त्याला सांगितलं, बाबा काम करायला लागेल घरात येऊन. तो बोलला ठीक आहे ताई, चालेल. एका पायावर तो उभा राहिला. आम्ही गेलो 2 दिवसाने, काम केलं, सगळं केलं, त्याच्या समोरच काढलं सगळं. जिथून जिथून आवाज यायचा तिथून काढला, आपण सगळं सेटल केलं. मग त्याला सांगितलं काही गोष्टी इकडे ठेवू, नंतर आम्ही गेल्यानंतर. मग त्याने ते सगळं केल्यानंतर 2 दिवसानंतर माझ्याजवळ आला. ताई एकदम खुश, आनंदी, अगदी घर भरून, जसं काय माझा सक्का पोरगा येतं ना, आपला सक्का भाऊ, तसा तो आनंदाने आला. मलाही खूप आनंद वाटला. चला, आपण काहीतरी चांगलं केलं. तुमच्या बोलतात ना हृदयात आणि नजरेवर एक तरकी आली ना, तर माणसाला तो डबल पैसा असतो. बरोबर.
नाही तर काय नाही, शून्य काय आहे. नाही, शून्य आहे. मेन पैसा तो आहे. हम्म, तो बोला ताई असं असं आहे. हम्म, मला पण खूप आनंद वाटला, हम्म. मुलांनाही बघितलं. हम्म. काही काळानंतर हम्म, तेही सांगते मी, त्याने नसेल सांगितलं पण मी हम्म. सांगते, काही काळानंतर परत झालं, हम्म. आवाज येणं चालू. अच्छा. हे मला मुलांनी सांगितलं, अच्छा. त्याने काय नाही सांगितलं. अच्छा. हा. तर परत बघितलं आपण, तर नाही असं काही नव्हतं. पण मनात कुठंतरी सुई असते ना, बरोबर. ती उत्पन्न झालेली. मग त्यांची भीती काढली. त्यांना सांगितलं हनुमान चाळीसा रोज बोलायचं. आपली तल्लक बुद्धी होते. बरोबर. आपल्या मार्गात मनात जी काही भीती असेल हम्म, ती ती बाहेर काढते. बरोबर. आणि घरात वातावरणही चांगलं होतं. तसं केलं मुलांनी. आता एकदम क्लिअर. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? सेजल. काय होता प्रॉब्लेम तुमचा? माझं म्हणजे माझं आणि मिस्टरांचं भरपूर भांडण व्हायचं. अच्छा. एवढं भांडण व्हायचं की डिवॉर्स पर्यंत पोहोचलेलं. तेव्हा मग मी रील्स बघून ताईकडे आली. अच्छा. आता मला येऊन झाले 1.5-2 महिने, पण दोघांचं असं पटतं, म्हणजे अच्छा. डिवॉर्स पर्यंत जे गेलेलं ना तेवढं तरी नाही आता. अच्छा. हा. म्हणजे तुम्ही हा. एकदा त्यांना भेटले की ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह हा, झाले? एकदा आम्ही असेच आलो रील्स बघून हा. दुपारचं. ओके. तर ताईने आमचं बघितलं, तर तिने सांगितलं तुमच्याकडे असं असं प्रॉब्लेम आहे घरामध्ये. अच्छा, वास्तूचा. हा, वास्तूचा. मग ती बोलली पहिलं ते काढायला लागेल. अच्छा. मग ते काढलेलं आम्ही, त्यापासून म्हणजे हाय शांत व्यवस्थित झालं आहे. सगळं, हा भांडणं सगळे मिटले हा, तुमचे? नाही तर मुलं प्लस नवरा भरपूर, म्हणजे असं भांडण घरात 24 तास भांडण, चिडचिड घरामध्ये हम्म. असं. आता ते ताईकडे आल्यापासून तरी आमचं तर म्हणजे व्यवस्थित नेट चालू आहे. तर आई, ह्यांचा काय प्रॉब्लेम होता घरात? ह्यांचं हा. वर्षा रोगे, हिने माझा पहिला रील्स बघितला. ह्याच्या अगोदर पण कुठं कुठं गेले, आपल्याला काय अंदाज नाही त्याचा. आता बघ बाळा, कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं, आपण कोणाला दावा नाही टाकत. बरोबर. जे मला दिसतं ते मी तुम्हाला सांगणार, हम्म. जे मला ती सांगणार ते मी तुम्हाला निरोप देणार. बरोबर. ह्याच्यावर मी चालले. जेव्हा ती आली पहिल्यांदा आपण असंच बघितलं, थोडंसं तात्पळ केलं, म्हटलं हिला पहिलं स्थिर करणं गरजेचं आहे. परत आपण त्यांना तसंच केलं, स्थिर केला. दुसऱ्यांदा म्हटलं तू एकटी नाही यायचं, हम्म. तुझा नवरा हवाय. कारण कसं होतं ना की बायको येते, हम्म. नवरा म्हणतो हे काय जादू टना, बरोबर. भांडण घरात वेगळंच चालतं. बरोबर. ती करायला जाते एक आणि होतं भलतं. बरोबर. त्यापेक्षा तसं नाही करायचं. हम्म. तुमची वडीलधारे जरी असेल तरी हम्म. माझ्या समोर आणा. हम्म. तुम्ही एकटे नाही, तुमच्या नवऱ्याला सोबत घेऊन या. हम्म. एक विश्वास बरोबर. जोडीने चालतो तो मोठा असतो. बरोबर. नंतर ती तिच्या नवऱ्याला घेऊन आली, तर आपण पूर्ण डिटेल त्याला समजवली हम्म. की बघ बाबा अशाने असं आहे. पहिली गोष्ट देवबंद आहेत. देवबंद असल्या कारणास्तव भूत प्रेत फिरतात. जर देव जागृत असेल तर तेवढी ताकद त्यांची नाही बनत. बरोबर की नाही? बरोबर. ह्यांचा जेवण 15 दिवसात संपायचं, धान्य असं चाललेलं. घरामध्ये मारझोड विनाकारण तांडव. दारू पियाचा जाम, त्याला नाही माहित तो कसा काय त्या पटरीवर ओळायचा. तो स्वतः बोलायचा ताई मी खूप कंट्रोल करतो, पण मला माहित नाही मी कसा काय संध्याकाळी सुटल्यावर जातो. अशी परिस्थिती त्याची होती. तसंच ही पण मोठं ऑपरेशन झालेलं आहे पूर्वी. 2 सीझर आहे. आणि ती पण माणूस कंटाळतो हो प्रत्येक बरोबर. गोष्टीवरती. कारण जो घरात राहतो ना त्यालाच माहित असतं काय वेदना आहे. बरोबर. जो बाहेर जातो त्याला काय समजतं, अरे रोजची किटकिट, सकाळी आला नाही की ती किरकिर, जाताना किरकिर, घरात आलं तरी शांतता नाही. माणूस तो विचार करतो. बरोबर. अरे तुम्ही तिच्यावर काय बितता हा विचार तर करा. जेव्हा तुम्ही तिला जाणाल तेव्हा तुम्हाला कळेल ना की बाबा तिला डॉक्टर नाही, काही गोष्टीची गरज आहे. ते तुम्ही जाणत नाही, विनाकारण भांडता. मग त्याला सगळं आपण समजावून सांगितलं, तिचं सांगितलं, त्याचं सांगितलं. तो बोलला ठीक आहे ताई मला पटलं. म्हटलं पटलं तर तुझं, नाही पटलं तर माझं. नमस्कार म्हटलं, नंतर भेटू. सरळ सरळ आहे. जे तुझा खर्च आहे तुला करायचा आहे. तो बोलला ठीक आहे ताई मी तयार आहे. आपण घरी गेलो, घर पण व्यवस्थित आहे पण थोडं सेटअप करून दिला व्यवस्थित वास्तूप्रमाणे. घरातली घाण काढली, जी होतं तिकडे पाठवून दिलं. देव आपल्या घरात बोलवून घेतला, अधिकाराचं दिलं. त्यांना सांगितलं असं असं तुम्ही करा. देवाचं बरोबर ते जागेवर येणार. आणि इथंच
मानपान भेटणार. आपण गावी जरी गेलो तेच देव आहे बरोबर. आणि गावावरून जरी आलो तरी तेच देव आहे. फक्त बोलावण्याची पद्धत वेगळी असते. अच्छा, आता बघ कोणाजवळ पैसा पाणी नाही तो गावी जाऊ शकत नाही, बरोबर. तर देव इथे येणार नाही. येणार हृदयातून हाक मारा, येणार देव. बरोबर. देव कुठल्याही भूमीत असू दे हम्म, तो तुझ्या घराला प्रवेश लावणार. बरोबर आहे. उद्या तू श्रीमंत त्यानेच होशील. हो, जर दैवशक्तीच नाही तर श्रीमंत काय होणारच नाही. काहीच नाही. ते मग ते ब्लॅक मॅजिक युज करतात, हा, लोकं, काला जादू. काळा जात मग नंतर त्यांच्यावर बॅकफायर होतो ते. तेच असतं. त्याच्यासाठी मी काय म्हणते, आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही. बरोबर, जे आहे जो करतोय त्याला म्हणायचं भगवंता त्याला ताकद दे, बरोबर, पण मला सहन करायची बुद्धी दे. बरोबर, जेवढी देशील तेवढी ताकद वाढव. बरोबर, आम्हाला कोणाचं उलटवार खेळायचा नाही आणि ना करायचंय. बरोबर, ज्याचे त्याचे कर्म इथंच भोगायचेत बरोबर. एवढं मला कळतं. हम्म, त्यांना सांगितलं बघा आपण ते उलटा फेरा करत नाही, नाही करत. मला त्यात इंटरेस्ट नाहीये. हम्म, सरळ सरळ रीतीने काढणार, तुमचा तिकडे व्यवहार संपला, हम्म, तुम्ही सुखी मी सुखी आहे. बरोबर आहे. मला बाकी दुनियादारीचं सांगायचं नाही. ते बोलले ठीक आहे ताई, जसं तुम्हाला समजेल तसं. आपण काम वगैरे सगळं केल्याच्या नंतर त्यांना दुसऱ्याच दिवशी रिझल्ट आला. हम्म, व्यवस्थित झालं. देव पण जागेवर आले 6 महिन्याच्या. त्यांनी पण तेवढी शक्ती वाढवली सांगितल्याप्रमाणे. हम्म, आज घरात आनंद आहे. गेलं तरी खूप चांगलं वाटतं त्या घरात. हम्म, मुलंही व्यवस्थित आहे, त्यांचाही आता काही त्रास नाहीये. आणि खास तिचा नवरा जो पिण्याचं मारण्याचं भांडण्याचं कारण आज म्हणतात ना 100 मध्ये 10 पैसे राहिले. आता तोच येणार होता, त्यालाच फोन केलेला. तो बोलला ताई अरे मला यायचं होतं. म्हटलं बाळा तू आता कामावर ते कधी येणार आपल्याला आणि किती तास आहे मला माहित नाही, बरोबर. नाहीतर तो यायला तयार आहे. हम्म, मी सांगणार तुझं असं त्याचं. हा, माझी बहीण आहेस दुसरी, हा. एकच बोलतो माझी तू बहीणच दुसरी. अरे वा. एक माझ्या आईला मी मानतो कारण तिने जन्म दिलाय, हम्म, कर्म नाही पण जन्म नक्की जन्म. दिलाय. बरोबर. त्याची मी भूमिका करणार कारण मला मुलं आहेत. हम्म, आज मी म्हातारा झालं तर मुलंच येणार ना. बरोबर, मी जर सेवा नाही केली तर मग ते माझी सेवा करतील. बरोबर. या उद्देशाने कोणीही चांगलं करा. तसंच ही पण खूप चांगला स्वभाव, खूप गोड आहे. कोणाला हे ताडणं नाही, मारणं नाही, काही नाही. तिलाही असं वाटतं की माझं व्हावं. म्हटलं होणार, पण सबर का फल मिठा आहे. बरोबर. तुम्ही लवकर कर तर बाबा मी जादू करत नाही. बरोबर. मी साधी आहे, संसारिक आहे. माझी काळूबाई पण साधी, मी पण साधी. बरोबर. जमल तर करेल, नाही जमल तर स्पष्ट सांगेल, नाही होणार. ओके, बरोबर. सरळ सरळ रीतीने बोलायचं. झाल्यानंतर सगळं काय त्यांनी मग देवाला त्यांनी अगदी आनंदाने ओटी भरली, साड्या आणल्या, लय काय केलं त्यांच्या खुशीने. तर नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? सुमित चोरगे. तुमचा काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम म्हणजे घरात किरकिरी जास्त व्हायची, मम्मी चिडचिड करायची, पप्पा ड्रिंक जास्त करायचे, तोडफोड करायचे, शिव्या वगैरे द्यायचे. तर घरात सगळी अशांती झालेली का? चिडचिड अशांती वगैरे? झालेली, चिडचिड, घरात सर्व एकमेकाशी भांडायचे. आणि हे कधी झालेलं? हे पहिल्यापासूनच चालू होतं. मी खूप ठिकाणी गेलो, खूप म्हणजे भरपूर ठिकाणीच गेलो, पण आईंच्यानी माझी भेट झाली 2-3 महिने झाली. पण त्यांनी 15-20 दिवसातच माझा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह करून दिला. तर आता घरात सर्व आता शांत? सर्व शांत चालू आहे. पण आईने सर्व करून दिलं, तेव्हापासून आता सर्व ठीक चालू आहे. अच्छा. माझे पण थोडे प्रॉब्लेम होते, देवाचे वगैरे, आमच्या कुलदेवाचे पण प्रॉब्लेम होते, पण आईने सर्व ठीक करून दिले. तर आई काय प्रॉब्लेम होता त्यांचा? 2 महिन्यापूर्वी हाय तसा थोडंसं म्हणजे कुठे कुठे जाऊन आला मला माहित नाही, पण माझ्याजवळ आला. पहिला बोलला मी आई खूप ठिकाणी फिरलो पण मला जे बेनिफिट पाहिजे तो काय भेटला नाही. तर त्याला म्हटलं पहिलं तू पण शांत हो, शांतीने मार्ग निघतो. बरोबर. त्याला पहिल्या दिवशी म्हटलं फक्त आपण बोलू, हा. आपण बोलून विषय करू, बरोबर. नंतर बघू काय येते. बरोबर. कारण बोलून माणसाला समजवणं गरजेचं आहे. कारण ही बॅचलर आहेत, लहान आहेत, आई वडील नाही आलेले सोबत, 2च भाऊ आहेत. अच्छा. नंतर त्याची मावशी आली त्यांच्यासोबत. खरं तर त्यांच्या मावशीनेच हा मार्ग दाखवला. अच्छा. पण ती पहिल्यांदा नव्हती आली. दुसऱ्यांदा त्यांना बोलवलं तेव्हा मावशी आली त्यांची सोबत. नंतर तिच्यासमोर सगळे विषय मांडले.
की पहिला तर तुमचं देवदेवस की सगळं बांध करून ठेवलेलं आहे, जिकडं पण गेलात तिकडं, तिथून सगळं बंदिस्त केलं. करायचं सरळ, पण झालंय उलट. म्हटलं आपण ते पहिलं खोलू. घर भाड्याने राहतात, प्रत्येक घरात चांगली नाही भेटत. कधी कधी गुडलक लागतं एक घर, की त्यात आपण बोलतात ना अंबानी सारखे उपजा होतो. बरोबर, हकीकत आहे ही. बरोबर आहे. आणि एक एक घर असे लागतात ना की आपण नसल जीवनात विचार केला हम्म. तसा विचार येतो. कधी कधी त्या घरातून आपण मृत्यूचं बळ पण घेतो. बरोबर. अशी घरं आहेत आजच्या तारखेत. आपण म्हणतो भूत नाही, वास्तू नाही, हे काय नसतं, पण हे आहे, अस्तित्वात आहे. तुम्ही जर बघितलं तर, नाही बघितलं तर काहीच नाही. बरोबर. अशी गोष्ट. हा मग झालं झालं झालं. त्यांना म्हटलं बघ बाबा सगळं खोलून आपण बघूया एक्झॅक्ट काय आहे. त्याचे पप्पा रोज भांडण, शिव्या गाळ्या करणं, तोडफोड करणं, रोज दारू पिणं. ती पण त्यांचा रस्त्यावर एक छोटासा धंदा आहे, हार फुलांचा. अच्छा. बिचारे ती अख्खा दिवस जाते तिथं कमवते. सकाळी लावायचा स्टॉल, संध्याकाळी लावायचा स्टॉल. त्याच्यामध्ये घरामध्ये असं असेल तर माणसाची प्रकृती नाही होत ना. नाही. परत उन्नतीला पण आपल्याला फटके बसतात. बाबा बरोबर. येणारी लक्ष्मी आहे, घरातच कीर झाली तर धंद्यावर आपलं डोकं गरमच जातं. बरोबर आहे. ती त्या उद्देशाने जातात, मुलं त्या उद्देशाने जातात की बाबा आज सीझन आहे, 2 रुपये भेटावे या अपेक्षा असते. पण घरातून निघता निघता नकारात्मक तुम्ही घेऊन चालला तर धंद्यावर काय लक्ष्मी येणार. बरोबर. हा भाग आहे ना. भाग आहे. तर धंदा पण नाही व्हायचा, चिडचिड अगदी संध्याकाळी ती पण गेल्यावर मुलांवर पण चिडायची, प्लस त्याच्यावर पण भांडण दोघांचं. भाड्याने राहतात तर घर बरोबर नाहीच आहे ते. त्यांना म्हटलं हे घर नाही चांगलं आहे, कारण मृत्यू दिसतो समोर, मृत्यू दिसतो. अच्छा. काळच आहे त्या घरामध्ये, तर तुम्ही वेळ का घालता. बरोबर आहे. झालं आपलं नक्की झालं, कामाचंही नक्की झालं. कामाचं नक्की झाल्यानंतर त्याच्या पप्पाने जेव्हा आपण काम हातात चालू केलं त्याच दिवसापासून पाणी पियाचं बंद केलं, जेवायचं बंद केलं. नंतर त्यांनी पोरांनी मला संध्याकाळी फोन केला, आई पप्पा खात नाही पित नाही. म्हटलं सबर ठेव, ही काही क्रिया आहे, त्यातून निघतील बाहेर, होणार चांगलं आहे, फक्त भरोसा ठेव. कारण हे जुनं आहे. आता तुम्हाला फोडी आली, आता त्याच्यावर तुम्ही मलम लावला ही गोष्ट नाही. अच्छा. हे जुनं गचकरण नाही. तर तुम्ही खाजवत जाणार तेवढं बाहेर उत्पन्न होणार. बरोबर की नाही? बरोबर. तर ठीक आहे, ते पोरं पण विश्वासाने हा बोलले. म्हटलं दवा करा, दुवा आहे ना तिथं दवा पण पाहिजे. बरोबर. असं नाही की तुम्ही फक्त दुवावर चालणार नाही, दव्यावर लागतं. जेव्हा डॉक्टरकडे पण आपण जातो, लास्ट स्टेप येते तेव्हा डॉक्टर काय बोलतो, दुवावर महत्व द्या. तसंच जर दुवा करताय तर दव्याला महत्व द्या. मग त्यांनी मेडिसिन वगैरे केलं, सगळं केलं. आपण घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांचं काम एवढं भयंकर की हिशोब नव्हता त्या कामाचा. बोलतो ना आपण, एक मुडदा काढला आणि पुन्हा त्याला जगवला, अशातली गोष्ट ते काम झालेलं आहे. कामही यशाचं झालं. फक्त त्याला एकच सांगितलं, आपण रेंटर आहे, एकच काम करू शकतो, दिशा तर नाही बदलू शकत, तोडफोड नाही करू शकत, तू घर बदल. जेव्हाही बदलशील तेव्हा एकदा मला जाणकारीला सांग, मी तुला चांगला मार्ग देईन, तेव्हा ते घर घे. बरोबर. नाही तर असा हात घालू नको, नाही तर आगीतून उठ आणि फुफट्यात पड. बरोबर. तर मतलब नाही ना होणार. उद्या तुम्ही येऊन मला ब्लेम करणार, काकी काय झालं. बरोबर. यात मी बसलेली नाहीये. बरोबर. जे करायचं ते बरोबर नुसार करा. बरोबर. आपण रेंटर असल्या कारणास्तव आपल्याला स्वतःचं घर होईपर्यंत आपल्याला फिरता फिरता जागाही माहिती करणं गरजेचं आहे. आणि आज तुम्ही टॅलेंट आहात, शिकलेले आहात, तुम्हाला वास्तू समजली पाहिजे. बरोबर आहे. कोणीही सांगू ना सांगू, पण तुम्ही एकदा बघा. बरोबर आहे. आणि शिका. बरोबर. थोडं तरी आपल्यात तेवढी उणीव पाहिजे. मला एवढं कळतं. जर आपण 10वीचा पेपर देतो, 12वीचा पेपर देतो, तसं वास्तू ही आपल्या सोबत चाललेली आहे. बरोबर आहे. त्या गोष्टीची आपल्याला चलना झालीच पाहिजे. बरोबर. मग आता आपण करू. देव खोललेत, सगळं झालेलं आहे. आता पुढचा मार्ग त्यांचा बसवून द्यायचा आहे, तो राहिलेला आहे. तो आपण या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात करू, गणपती गेल्यानंतर. बाकी आता काही नाहीये त्यांचं चाललंय. आता ऊन पाऊस तर येणार. बरोबर आहे. रेंटर आहे, ऊन पाऊस येणार, तर आपण आहे ना.
हम्म. विश्वास हम्म. आणि कष्ट करायला हम्म. कुठेही कमी नाही पडायचं. बरोबर. काय राहिलं, मी म्हटलं मी इथं उभी आहे, हम्म. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला केसाला धक्का लागून नाही देणार. बरोबर. हा शब्द आहे म्हटलं आपला. निश्चिंत राहा. हम्म. मग आता बेफिकर राहतात. चाललंय छान. त्यांचं पण. खूप छान. की घरी जेव्हा वास्तू असतं आणि आपण जेव्हा भांडणं करतो, चिडचिड करतो, वास्तू तथास्तू बोलतो का? वास्तू तथास्तू बोलतो ना. है ना? नकारात्मक असेल ना हम्म. ते तथास्तू करतच. जे आपण बोलतो रागामध्ये. सकारात्मक असेल हम्म. ती आपली पॉवर वाढवते. अच्छा. हा, नकारात्मक असेल तर कसं तुमच्या मनात चांगल्या गोष्टी येणार आहेत त्या पण वाईट होऊन जातात. अच्छा. इथे नकारात्मक जिथे जास्त असेल ना बाळा, तिथं स्वयं सांगणारा अंतर्यामी ज्ञानी जरी आला तरी तो आपल्याला असा दिसणार की तो भयंकर आहे आणि तो आमचं चांगलं नाही विचार करत. ही हकीकत आहे. तू किती त्यांना मार झोड कर, पण त्या घरात जी शक्ती फेरली आहे ना त्या शक्तींच्या घेऱ्याने त्यांची बुद्धीला ताबा करतो. अच्छा. समजलं. आणि बुद्धीला ताबा केला तर दृष्टीला जे बुद्धी चालणार तेच दिसणार. बरोबर आहे. हा असतो पॉइंट. तर आता समजा कोणाच्या घरी काय भांडणं चालले, कोण रागामध्ये बोलतो, तू निघून जा, तू मरून जा, तर हे वास्तू ऐकतो का? वास्तू देव पण हे आहे, ऐकतं आणि झालेला आहे, झालेला आहे असा झालेला किस्सा? आहे. माझ्यासोबत ही किस्सा झालेला आहे. गेले 5 वर्षापूर्वीची गोष्ट. हा. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ते 3ऱ्या माळ्यावर राहिला होते. हम्म. आहे अजून पण त्यांचं घर तिथं आहे. हा. आपल्या नागिनदास मध्येच आहे. बरोबर. तर ते पण असेच वया आपल्या जवळ आलेले तेव्हा त्यांचा मुलगा गेला, अच्छा. नव्हता जगात. त्याच्यानंतर आले. तर आल्यानंतर बघितलं आपण, अरे बापरे, पायातून चालवत नाही एवढे पाय सुजलेले, दोघा नवरा बायकोंचे. मुलगा कॉलेजमध्ये आहे पण बुद्धीनी थप्प झाला. खूप हुशार, जो पहिला नंबर आणायचा एवढा हुशार मुलगा स्तब्ध झाला. आता ह्यांचे खायचे वांदे झाले. बाप आपला असाच उठून रोज सकाळी 5:30ची ट्रेन पकडतो, रात्री 2 वाजता येतो, हॉटेलला कामाला आहे. मग इकडे कुलाबा त्या साईडला तो सकाळी जातो येतो, रोज वाद, पैसा पुरत नाही, धान्य पुरत नाही आणि नुसती भूक. रावण खातो कसा, गार 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 तसं खातात. ती आपल्याजवळ आली तर तिला पहिली बघून मीच आदरली. म्हटलं हे काय जीवनातलं नवीन दिसतंय. मला हसायला पण येतंय आणि दुःख पण वाटतंय. अचानक भयंकर बघितलेली म्हटलं ही केस आहे. मी डोक्याला हात लावला. आता करू काय, मी विचारात पडली. मग तिला म्हटलं शांत हो, पाणी पी, बस तू जरा वेळ. बरोबर. म्हणजे तुला थोडंसं रिलॅक्स वाटलं तर तू मला काय ते सांगशील. नंतर ती बसली, अर्धा तास नाही 1 तास बसली. हरकत नाही, मी दुसरं आपलं काम केलं. बसल्यानंतर मग तिचा नंबर आला, ती आली. आल्यानंतर तिने सांगितलं, ताई असं असं माझ्या मुलाबरोबर घडलं, तो गावाला जायचंय म्हणून मी त्याला फोन केला, त्यांनी मला फोन केला, आई माझी पॅकिंग कर, मी आज रात्रीच गावी निघणार. तर मी आपली पॅकिंग केली, तो आता येतोय. तर येता येता बघ वसई आणि नालासोपाराच्या मध्ये तो कुठला ब्रिज आहे ना, हा. फाटक बरोबर. त्या तिथून चालू ट्रेन मधून खाली पडला. अरे बापरे. खाली पडला तर पटरीवरच गेला डायरेक्ट ऑन द स्पॉट. तिथेच 2 भाग झाले, कट एकदम. ह्यांना माहीतच नाही. आपले शोधतात. नंतर पोलिसांनी फोन केला की तुमचा हा व्यक्ती असा आहे. हे लोक गेली, झालं त्यांचं सगळं करून बिरून आले. आता त्याचा होता फोन, बघा त्याचा फोन होता. तो फोन आणला, रोज आवाज यायचा त्यांना, आई मला बघ ना, मला भूक लागली आहे. आई शेवट आई रे. बरोबर. तिला वाटायचा फोटो बोलतो, पण नाही, तो फोन बोलत होता. ही हकीकत आहे. का बोलत होता, त्या फोनच्या सिम कार्ड मध्ये त्याचं रक्त गेलं होतं आणि तरी फोन चालू होता. असं होतं का? नाही, आपण बिलीव्ह नाही करू शकत. ही झालेली घटना आहे, सत्य घटना ही. त्या सिम कार्ड मध्ये रक्त होतं. आम्ही जसं जसं चाललो तसं आम्हाला स्वतःला एकदम शॉक झाला. अरे हे काय, आम्ही जीवनात कधीच विचार नाही केला ही गोष्ट घडली.
आणि जेव्हा आम्ही तिचं काम केलं, तो फोन घेतला, तेव्हा त्याला बोलवली तिच्या मुलाला, तेव्हा त्याने सांगितलं कोणाच्या हात आलेले कोणाच्या हात नाही, त्या सिम मधूनच आला. काय म्हणताय? फोन मधून बोलत होता? हा, ही रिअल फॅक्ट स्टोरी आहे, हकीकत आहे. घरात आम्ही जाऊन बघितलेली. त्याने सांगितलं मला जायचं नव्हतं, मरण नव्हतं, पण त्यांच्यावर पण काय केलेलं होतं. घरामध्ये पण दोष होते, सगळं नकारात्मक गेल्या गेल्या. असं वाटतं की आम्ही कुठंतरी किचड स्मशानमध्ये येऊन बसलो. आम्हाला चाय पिऊशी नाही वाटलं, पाणी पिऊशी नाही वाटलं. त्या घरामध्ये एवढं भयंकर घर होतं. आणि जेव्हा जसं जसं आम्ही काम करत राहिलो तसं तसं क्रिया चालत राहिली. कधी भांडे चालायला लागले, कधी हवा यायला लागली, कधी असं गरम व्हायला लागलं की समजायचं नाही. आम्ही थोडंसं शांतच राहिलो, कारण तो टॉर्चर करत होता. हात नको लावूस, निघ इथून. म्हटलं ठीक आहे, तू शाणा तर मी पण शाणी आहे. बरोबर. तुझ्याजवळ असेल शक्ती, बा आपण साधेत, आपल्याजवळ काही शक्ती नाहीये. बरोबर. जी तिसरा डोळा खोलाल ती शक्ती आपली. बरोबर. मला एवढं समजलं. हळूहळू झाल्यानंतर सीम मधून माझं, आई मला मरायचं नव्हतं पण मी गेलो, तुला अर्ध्यात सोडली. असा पूर्ण परिवार ढाळ 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 रडला ना, तुला काय सांगू कुणाल. हे सगळ्यांना ऐकायला येत होतं का? ऐकलं त्यांनी, ऐकलं. ते त्यांची इच्छा होती ना, माझ्या मुलाचं काहीतरी राहिलेलं असेल. मग तो बोलला गावी जा, असं करा तसं करा. मग त्यांनी ते ऐकून मग सगळं केलं आणि आपण ते सीम काढून त्याला मुक्ती दिली. ही हकीकत गोष्ट आहे. बापरे. तुम्हाला पाहिजे तर त्यांना भेटू शकतो, भेटू शकतात भेटू शकतो. इन केस कधी फ्युचर पण जर ते इथं असेल अस्तित्वात तर, ठीक आहे, अस्तित्वात असेल इथं तर. मग आता मला माहित नाही एवढ्या 5 वर्षात कसं आपलं कॉन्टॅक्ट नाही झालंय, समजलं. तर मला माहित नाही आता ते कुठं असेल. ते व्हिडिओ बघितल्यानंतर ते ओळखणार. नक्की 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 बघ. अगदी बोलू ना, त्यांनी पण खूप प्रेम केलं, ताई म्हणूनच चालला. आता त्याच्या परिस्थितीला माहित नाही तो काय आहे, कुठे आहे, मला काहीच आयडिया नाही. मी एकच बोलेल, भगवंता जो कोठे असेल तो त्याला चांगली बुद्धी आणि चांगला मार्ग दे, एवढंच सांग. परफेक्ट. बाकी काही नाही सांगणार. बरोबर आहे. माझं पर्सनल आहे, मी पण रेंटमध्ये राहते. घर आज 20 वर्ष झालं, माझी गादी चालते, मी फिरते. खोटं नाही सांगायचं, आपल्याला मोठी गोष्ट करायला नाही आवडत. बरोबर. मी मालिशची कामं करते सकाळची, संध्याकाळचा माझा धंदा आहे कासाराचा, तो लावते. आणि देवाची शक्ती आहे म्हणून लोकांचं भलं करण्यासाठी आपल्या 1-2 तास बसते. हकीकत मी माझी सांगणार, मला लोकांचं काय करायचं नाही. बरोबर. लोक म्हणतात हा पैसा बहुत आहे, नाही, दुआ बहुत आहे मेरे पास. हकीकत दुआ बहुत आहे. तर एक घर मला असं लागलं की त्या घरात मी गेले 6 वर्ष राहिली. सुरुवातीचे 1 महिन्यामध्ये, 1 महिना पण सोड, ज्या दिवशी मी घर घेतलं त्या दिवशी दारावर तांडव. आणि त्या घरात माझं मन नाही लागायचं. दैवशक्ती आहे फक्त बेडरूम मध्ये, हॉलमध्ये प्रचंड धमाका. आम्ही मजबुरी, रूम भेटत नव्हते, हात थोडे टाईट झालेले, कामं सुटलेली, ह्यांचं पण काम सुटलेलं, म्हणून थोडं पोरं पण लहान लहान, कुठे जाणार ना. मजबुरीमुळे आम्ही तो मार्ग केला की चला ठीक आहे, न भाडं देता आपलं चाललंय, चालू दे, इथून इथं होऊन जाईल म्हणून. आम्ही ते रूम घेतला. त्याच दिवशी तांडव झाला, पहिल्याच दिवशी. मनात म्हटलं आई दिसतंय नक्षत्र वेगळं, पण आता तू सांभाळ बोलली. मग कसं तरी आपले दिवस चालत 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 1-2-6 महिने, 6 महिन्यानंतर टीव्ही मध्ये कधी रक्त येईल का? टीव्ही मध्ये रक्त नाही. मी जेवायला बसली, कोणाला नाही दिसत, फक्त माझंच सांगते. मी जेवायला बसली की टीव्ही आपोआप लाल लाल व्हायची. तर माझा नवरा म्हणायचं सोड ग, तो दुनिया. म्हणजे सगळ्यांना टीव्ही बरोबर दिसते, तुम्हाला रेड दिसते, पूर्ण लाल दिसते, पूर्ण लाल. अच्छा. मी यांना बोलायचे अरे टीव्ही मध्ये काय प्रॉब्लेम झालाय का? माझी पोरं बोलत तुझ्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. कारण आताची पोरं देव कुठे मानतात, नाही मानतात. बरोबर आहे. थोडी त्यांची वेगळी आहे ना.
जनरेशन जनरेशन आता जिंजी आहे, जिंजी. सरळ सरळ भाषेत बरोबर. जिंजी चाललेलं आहे. तर देव कुठे मानतात? नाही मानत. नाही म्हणत. माझ्या नवऱ्याला म्हटली थांब, मी एक दिवस तुला दाखवेल, जे मला त्रास होतोय ना एक दिवस दाखवेल. जसं टीव्ही मध्ये रक्त आलं, मी जेवत असेल या काही करत असेल, मी तिथंच पडायची बेहोश. बेहोश, तिथं जागेवरच. मग हे लोक मला उठवायचे. 5 मिनिटानंतर तरी मला होश यायचा. ही माझ्यासोबत झालेली घटना. काय झालं तर मला काय माहित नाही, मी पडलेली आहे. मी उठायची, मग परत आपल्या कामाला चालू. मग मी कामाला जायची, मुलाला सोडायचं, परत आपला तो रुटीन झाला झाला झाला. आमच्या इथे धंदावाला आहे, म्हणजे तो भाजीचा धंदा करायचा आहे. तर त्याच्यासोबत काही मॅटर झालेलं, ते त्याचं घर होतं बाजूला. अच्छा. आता तो मला रोज हॅरेस करायचा, मला मुक्ती दे. मी म्हणायची मी तुझी बहीण आहे, मी तुझी नातेवाईक आहे, एवढी लोक राहून गेली माझ्याच मागे का? त्याने काय केलेला, गळफास लावून मृत्यू केलेला आहे. अच्छा. तर तो हायरेस करायचा. नेमकी सापडले मी. पहिले जे ओनर होते त्यांनाही त्रास झाला, खूप म्हणजे खूप त्रास झाला. त्यांनी काय केलं, रूम विकला, दुसरा ओनरने घेतला, त्याचं पहिला आम्ही भाडं उतरलं. अच्छा. असं झालं. तर तिकडे ते सगळं सराउंड चालता चालता हळूहळू ऐकायला यायचं, बोलायला यायचं. मग मी ह्यांना दाखवलं, बघा टीव्ही. तेव्हा ते बोलले, हा रे कलर गेला की काय, पण टीव्ही चांगली. अच्छा. मग हळूहळू आम्ही बेडरूम मध्ये गेलो तर आम्हाला सगळं चांगलं. आमचं भांडण नाही, काहीच नाही. आमचं भांडण असं अफाट ना की तुला मारेन या त्याला मारेन, चाकूसुऱ्या नाही चालल्या, असं भांडण. नवऱ्याला मी टिकून घ्यायची नाही, नीट बोलायचे माझ्या घरातून सरळ. आणि त्याचं पण असं व्हायचं ना की मी काय करू आणि काय नाही करू. अख्खा आम्ही जवळजवळ 3 वर्ष काढले कसं तरी. 3 वर्षात आम्ही एक टोकन टाकलं घराला की आम्ही जाणार. हे आमचं घरगुती बोलणं घरात झालं, पण नाही, परत टोकन आणायला जायला लागायचं. हे घरच जाऊन देत नव्हतं. असा जाम केला. लॉकडाऊन लागला तर परत फसलो. आता त्या लॉकडाऊनच्या आसपासमध्ये आम्ही तरी पण हिंमत केली, आम्हाला निघायचं आहे. मला धरली त्याने. मी सकाळी 6:30 वाजता उठली, चपातीचा डब्बा काढला, पिठाचे 2 गोळे केले, लाटणं घ्यायला अशी खाली वाकली. त्यांनी मला अशी फुटबॉल सारखी फेकली ना की मशीनला लागून हा लादीचा कोणा माझ्या डोक्यात फाटलं. 15 टाकेत आज सकाळ सकाळी. अशी फुटबॉल उडतो ना आपण पायाने मारतो तशी जोरात फेकली. मला माहित नाही मला काय झालं, मी पडली. देव आहे ना, शक्ती तेवढी पॉवर होती. तेवढी देवांची शक्ती कमी होते कधी कधी अशा घरांमध्ये. देव नाही हात लावू शकत, तेवढी त्याची शक्ती असते. तर माझा नवरा एकदम हडबडून उठला आणि मला बघितलं तर अख्खं घर रक्तबंबाळ झालेलं. तसंच उठून नेलं. डॉक्टरने सांगितलं येईल नाही येईल हा वरच्यावर भरोसा ठेवा. पण माझ्या माऊलीनी खरंच माझा जीव काढला, त्यातून काढली मला बाहेर. नाही तर छोटा मेंदू पर्यंत गेला असताना आज मी तुझ्या समोर नसते जात. ही गोष्ट त्या घरातली आहे. त्याचं झालं. तिथून आम्ही कसं तरी निघालो, मग इकडे शिफ्ट झालो. हे माझं दुसरं घर आहे. पहिलं बाजूला होती, आता इथे आली. इथं आल्यानंतर 1-6 महिने परत चांगलं वाटलं. हा इथे बेडरूम आहे, तिथे हॉल आहे, चांगलं वाटलं. म्हटलं चला हे घर चांगलं आहे. मला एक विश्वास आला मी यातून माझ्या घरात निघणार. बरोबर. या घरामध्ये गळा दाबतो रात्री 3 वाजता, आधी 2:30 वाजता. आधी जेव्हा तुम्ही शिफ्ट झालेले तेव्हा तिकडून मी निघाली, हा. आता या घरात आली. हा. ते घर कसं तरी सोडलं. जेव्हा मी मृत्यूला जाऊन आली त्याच्यानंतर सोडलं, तो पण बाहेरची बाहेर. हॉस्पिटलमध्येच आम्ही व्यवहार केला, तेव्हा ते घर सुटलं. नाही तर तो सोडूनच देत नव्हता. बरोबर. तू मला नाही सोडवणार, मी तुला नाही सोडवणार, बरोबर. या प्रश्नात त्या घरात बसलेलो.
अच्छा. तर हॉस्पिटलमध्येच आमचं झालं, असं असं घर आहे. यांना म्हटलं बाबा तुम्ही काय बघू नका, सरळ निघा. मी हॉस्पिटलमधून आली, आम्ही शिफ्ट केला, कपडे बिपडे भरले, सरळ निघालो, गप एके गप. तेव्हा त्या कैद मधून आम्ही निघालो आणि इथे बसलो. आता इथे आल्यानंतर आमचं 1 वर्ष खूप चांगलं गेलं बाजूच्या रूमला. इथे बाजूला होती पहिला, तिथून इथे शिफ्ट झाली अच्छा. 1 वर्षाने. इथे आलं, इथं आल्यानंतर 1-2 महिने गेले चांगले. 2 महिन्यानंतर कोणी गळा दाबतंय, श्वास घ्यायला येत नाही, छाती दबते. मी उठून बसते परत. म्हटलं नाही नाही, म्हणजे डोक्यातला व्यायाम असेल, सगळंच नसतं, हाय चांगलं चांगलं चांगलं. असं करत मी परत 2 महिने उलटवले. असा झाला परत की मी माझा धंदा चांगला सीझनच्या टायमावरतीच. मला 8 दिवस झोप नाही, फक्त बेचैनी, एवढी बेचैनी की त्याचा सारांश नाही सांगू शकत. इथंही आमचा वाद होता, इथं येऊनही आमचा वाद होता. आता नवऱ्याला काय सांगू, रोज त्याची किटकिट, माझीही किटकिट. म्हणून मी खूप डिस्टर्ब झालेली. बोलतात ना, थोडा मानसिक त्रास पण झालेला त्या गोष्टीत. म्हटलं हे सगळं माझ्याच नशिबाला का? बरोबर. सगळे चांगले आहेत, मी बघते म्हणून मी चुकी करते का? माझ्या जवळ देव आहे म्हणून मी बघायचे का? मी माझ्या प्रश्नात राहिली नाही. आता यातून काहीतरी मार्ग करायला पाहिजे. मला 2 अटॅक या घरात आले, कोमापर्यंत जाऊन परत आली. ही रिअल फॅक्ट आहे. 3ऱ्यांदा पुन्हा मला झालं क्लिनिक मध्ये. मी जशी तुझ्याशी बोलते तसं ECG करून आली, डॉक्टरांशी मी बोलता बोलता तिथंच पडली जागेवर. माझ्या नवऱ्याने मला कधी ऍडमिट केली, काय केली मला काय माहित नाही. फक्त क्लिनिक मध्ये जायच्या आधी मी एक लिंबू दाबला त्रिशूलला लिंबू दाबला. आईला एकच बोलली, मी खरी आहे ना, मी कोणाचं वाईट नाही केलं, मला घराच्या दोषाचं काही सांगायचं नाही. मला छत पाहिजे म्हणून मी फिरते, बरोबर. नाही तर मी रस्त्यावर राहू शकते खुल्यावर, पण तुम्हा लोकांना नाही ठेवू शकत ना. बरोबर. मी कुठेही फाटक्या चादरीत राहील, तुम्हाला मी का ठेवू? बरोबर. त्याच्यासाठी मी चाललंय. म्हणून त्यांना मी गारणं घातलं, जे पण असेल मला सत्य, मी येऊ ना येऊ, माझ्या मागे माझ्या माणसांना दिसलं पाहिजे. बरोबर. एक 8 दिवस गेले हॉस्पिटलला, तिथून आले. तिथून आल्यानंतर लिंबावरती रिअल मध्ये फोटो आला, लिंबामध्ये रिअल मध्ये फोटो आला माणसाचा. मी दाखवते पाहिजे तर, प्रूफ आहे आपल्याकडे. आणि हे सगळे रोज पूजा करतात आहे, रोज पूजा करतात, कोणाला तो लिंबू दिसला नाही. मी डिस्चार्ज होऊन आली, 1 दिवस थांबली, दुसऱ्या दिवशी मंदिरात गेली. अरे बापरे, हे काय, हा कोण आहे? डोक्याला हात लावला. डोक्याला हात लावल्यानंतर म्हटलं आता शोध काढणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मी चळा चालू केला. मी माझ्याच रुमवाल्याचं बघितलं. बघितल्यानंतर माहिती पडलं त्याचेच वडील शिडीची हार्ट अटॅकने मेले. अरे बापरे. हे त्यांनाही त्रास झालेला आहे आणि तोच त्रास मी झेलला नाही. म्हटलं असेल, तुझं घर आहे, असू दे, तू मला काय, माझी तुझी दुश्मनी आहे काय? मी तुझं खाल्लं का तुझं घेऊन आली? नाही ना. मी तुझं एक घर टेम्पररी भाड्याने मागितलंय. माझं उद्या ठिकाणा झाला, मी निघून जाणार. तुझं अस्तित्व तुझंच आहे, तुझी वास्तू तुझीच आहे. बरोबर. आम्हाला त्याच्याशी काही लेन देन नाही. बस आम्हाला शांतीने जगू दे. बरोबर. मग मीच उतारा केला आणि त्याला बांधलं आणि ठेवून दिलं. बाबा, जेव्हा मी जाईल पुन्हा तुला आनंदाने खोलल, तुझ्या घरात तो स्थायिक हो. पण जोपर्यंत मी आहे, माझ्या बाळांसकट, नवऱ्यासकट कोणाला धक्का लागता कामा नये. एवढी कठीणाई झेलली आहे. बापरे. ही हकीकत माझ्यासोबत घडलेली आहे. मी लोकांचं सांगते, पण माझ्यासोबत पण घडून गेलेलं आहे. तेव्हा कधी कधी वाटतं ना कुणाल, खरंच देव आहे. जेवढी देवांची शक्ती तेवढी शैतानाची शक्ती आहे. अच्छा. ही रिअल आहे. एकेकाळी बघ ना, इथं दैव होते, इथे राक्षसगण होतं. बरोबर. तेच राक्षसगण मध्ये भूत प्रेत झाले. हा. दैवशक्ती देवच राहिली. देवच राहिला. देव कधी भूत होतो का? नाही होत. नाही. हे राक्षसगण भूत झाले. हा. ही गोष्ट सत्य आहे आणि सत्य राहणार. बरोबर. अशी गोष्ट झाली माझ्यासोबत. मी जे सांगितलं ना, घर, ज्या घरात मी पडली, मला 15% बसले, हो हो. त्याच्यानंतर मी इथे आली. हा.
इथेही काही मला दाबलं, हा. माझा दम घुटला. आणि मी तुला सांगितलं जाता जाता हॉस्पिटलमध्ये मी मंदिरात लिंबू ठेवून गेली त्रिशूलावरती. बरोबर आहे. हे बघ हा फोटो. या फोटोत जेव्हा चेहरा आला ना तेव्हा मी पातळणी केली की नेमकं काय होतं इथे. हा फोटो माणसाचा आहे बापरे. जो हार्ट अटॅकने मेलाय. लोक म्हणतात आम्हाला प्रूफ पाहिजे. मी प्रूफ देते. ह्याला मी ड्रॉ केलेला नाही. बरोबर. हा आलेला आहे देवीच्या लिंबावरती. ठीक. खरंच माझी काळूबाई जागी आहे. मी एवढं सांगेल. माझ्या गुरूंना पाठवलं, ते बोलले तू जगली कशी? म्हटलं तुम्ही आहात ना, गुरुशक्ती दैवशक्ती आहे म्हणून जगली. आणि मग रूमवाला त्यालाही पाठवलं, पण नाही भरोसा ठेवत. बोलली ना, जिंजी असल्या कारणास्तव. अंधा कानून आहे, अंधा विश्वास आहे. बरोबर. कधीतरी पेलशील त्या मार्गावरती. आज नाही उद्या नाही, कधीतरी देवाची तुम्हाला गरज लागते. बरोबर आहे. किती म्हणतो देव नाही, भूत नाही, प्रेत नाही, पण आहे त्याची गरज तुम्हाला आज नाही. जेव्हा तुम्ही पडताल ना तुमच्या अहंकारातून, तेव्हा तुम्हाला देव दिसेल. देव दिसणार. बरोबर. देवाच्या मागे दिसणार तुम्हाला मग. हे कलियुग आहे. दैवशक्ती वाढवा. बरोबर. माणूस कितरी जगेल. नाहीतर तुम्ही आणि मी फक्त हत्या करणार, चोरीलबाडी करणार, लूटमार करणार, ह्याला कर त्याला कर, त्याला गाडी याला गाडी, हीच कामं करणार. याच्या व्यतिरिक्त काय होणार? आणि आता होतं हेच चाललंय. हेच चाललंय. बरोबर आहे. कोण सुखी नाहीये. कोण चुकी नाही. कुठे ना कुठे चोरी करताय, कोणावरती मटकच फुटताय, कोणावरती अंडा आहे तर कोणावरती कोंबडा आहे. बरोबर. अरे कशाला करताय हे सगळं? हा. हे साधून काय होणार? तोच कोंबडा कापा आणि मुलांना घाला ना संध्याकाळी. बरोबर. तुमचं एक टायमाचं जेवण होईल. बरोबर. हे बघ कुणाल, मी एक सांगते, जादू टोणा करणी बाधा हे सगळं करण्यात महत्व नाहीये. आपल्या मनाची पहिली जी दार आहेत ती स्वच्छ करा. बरोबर. डोक्यातला किडा घाणेरडा असेल तो काढा, की समोरचा माणूस न्याय देणारा दिसतो ओळखा. बरोबर. आणि नाही ओळखा येत ना, बाबा तू तुझ्या वाटेला मी माझ्या वाटेला, बरोबर. हा संबंध ठेवा. विषय झाला तर तोंडाने बोला, पाठून खुपसू नका. बरोबर. हे पाठचे वार आहेत ना, हेच उलट जातात. बरोबर. मग कधी तुमच्या वेळ बेतल ते नाही सांगू शकत. बरोबर. आणि आपली कर्मगतीवर भरोसा ठेवा. आपण या जन्माला कधी कधी खूप भोग भोगतो. बरोबर. त्याच्या मागे पण रिझन आहे. गेल्या जन्माचे फळ, आपण बोलतो ना गेल्या जन्मात राहिलेले कर्म, ही सत्य आहे. सत्य. हे भोगावेच लागतात. तसंच गेल्या जन्मात तुझं काही राहिलंय, जसं तू कर्जबाजारी आहे, सोडून आलास, या वर्षी तुला देणं आहे. तू कमवतो देतो. बरोबर. आपण म्हणतो अरे यार कमवतोय देतोय, मला काय बेनिफिट नाही. पण त्याच्या मागचं राजनीती काय? तू का देतोस? बरोबर. काही गेल्या जन्मी राहिलेलं आहे, उसणं पासणं, या जन्माला तू फेडशील. या जन्माला फेडशील तेव्हा पुढचा मार्ग तुला मोकळा होणार ना. बरोबर. हा विचार तुम्ही का करत नाही? फक्त तुम्ही विचार करता, ह्यानी केलं अरे बापरे, त्यांनी केलं अरे बापरे, हा बघत गिरी तो बघित, त्याच्यावर नका चालू. अस्तित्वात महत्व द्या. बरोबर. त्यात देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जसा अभ्यास आहे ना तसा अभ्यास करा. आपल्या जीवनाला आपण स्टडी करा. लोकांपुढे जाऊ नका. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला तुमचं जीवन स्टडी करता त्याच्यात नाही समजला ना तर मार्गदर्शन घ्या. बरोबर. त्याच्याशिवाय कुठेही आला पैसा 2 लाख टाका, आला पैसा 50 टाका, आला पैसा 60 टाका, काय गरज आहे? गरज काय आहे? खरंच तुमचं दुकान आहे तर तुम्ही त्या दुकानाला टाका ना. नाही तर तेच पैसे तुमचे लेकर बाळ खाणार नाही. खाणार ना. बरोबर. अरे तुम्ही आज दुनियादारीला करता, तो पाहिजे हा पाहिजे हा पाहिजे, जा आणि समोर मन जिंका ना. बरोबर. आपोआप ते वशीकरण होतं. कुणाल, बरोबर. आपोआप ते वशीकरण होतं. तुम्ही जाणार ह्याला कर त्याला कर त्याला कर, हे काय मजा नाहीये. हे काय मजा नाहीये. मजा नाहीये. तुझंही आयुष्य खराब होणार पुढून आणि तिचं तर होणारच आहे. बरोबर. हे खेळ चालणार, ह्या खेळाला कुठंतरी बंद करा. बरोबर. मी एकच सांगणार, या खेळाला कुठंतरी बंद करा. हा खेळ पूर्वी देव नव्हते खेळत. बरोबर. देवांनी खेळ खंडोबा नाही केलाय, माणसांनी केलाय. बरोबर. माणसांच्या घाणेरड्या बुद्धीने केलाय.
पण आरोप काय लागतो, हा देव वाईट, तो देव वाईट. अरे माणूस कोण वाईट बोलणार नाही? बोलणार का? नाही बोलणार. बरोबर. तर आई, जेवढे पण आपले व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? मेसेज द्यायचा आहे ना मला पहिला मेसेज असा द्यायचा आहे की तुम्ही फोनवर कामं करू नका. बरोबर. दुसरा की तुम्ही फोटो पाठवता ना, माझी हेन, माझा तोंड, माझा फलाना, माझा डमका, बंद करायचं. बरोबर. तिसरं, तुम्ही घराचे, दुकानाचे, फलाण्याचे फोटो पाठवता, तुम्हाला त्यात आम्हाला काही सांगू शकत नाही. बरोबर. फक्त फोटो येतो, व्हिडिओ येतो, प्रत्यक्ष नाही जात ना आम्ही त्या गोष्टी बघायला. बरोबर. जेव्हा आम्ही प्रत्यक्ष उजवा पाय डावा पाय ठेवू तेव्हा आम्हाला कळतं की दैवशक्ती आहे की नकारात्मक आहे. बरोबर. त्याच्याशिवाय आम्हाला कसं कळणार? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेहनतीवर भरोसा. बरोबर. आपण काय करू शकतो, काय नाही करू शकत, हिम्मत, विश्वास मोठा करा. बरोबर. की मी पाणी काढूच शकतो, तर तुम्ही गड जिंकायला पुढे येताल. बरोबर. जर तुम्ही म्हणताल अरे हाय ना, हा तो करेल ना, तो करेल ना, करेल मध्ये माणूस उरेल, अशातली परिस्थिती जाते. बरोबर. तर ती गोष्ट पण तुम्ही बंद करा. घरामध्ये वास्तू, आता तुम्ही भाड्याने घ्या या स्वतःच घ्या, सगळ्यात पहिलं तर तुम्ही उजवा पाय नका ठेवू, डावा पाय ठेवायचा. अच्छा. डावा पाय ठेवल्याने काय होतं, हा वजन होतं. हा वजन झाल्यावर तुम्हाला व्हायब्रेट काहीतरी होईल. जर तुम्हाला दैवशक्ती आहे तर. हा नॉर्मली लवकर कोणाला समजत नाही. कधी कधी आपल्यात पण भूत असतात, माणसातच असतं, ते कोणाला दिसत नाही. आपण दुसऱ्या टायमाला कधी बोलू या बरोबर. विषयावर, हो. सांगेल मी. हो. आपल्याजवळ हा किस्सा झालेला आहे. तर तुम्ही ठेवलात ना, तर तुम्हाला कशी ऊर्जा दिसेल ते तुम्हाला बरोबर डोक्यात येईल. आणि उजवा पाय ठेवतो तर आपण कसं गृहप्रवेश करतो. गृहलक्ष्मी, ही लक्ष्मी चांगलीच असते, वाईट नसते. 1-2 महिने राहायच्या आधी आपण विचार करून त्या घराला आपण सेटअप करू शकतो. पूर्व पश्चिम मध्ये दरवाजा असेल तरी चांगला आहे, उत्तरेला दरवाजा असेल तरी चांगला आहे. अच्छा. फक्त वायू आणि हे नॉर्थ या गोष्टीकडे दरवाजा नसावा. अच्छा. हे पशुपक्षीचं जीवन आहे, अच्छा. दक्षिण यमाचं जीवन आहे. हे सगळी दारं सोडायची अच्छा. आणि उत्तर पूर्व पश्चिम मध्येच जायचं, की ओके. त्यातून आपल्याला कमसे कम कमवता पैसा आणि सुकून हा भेटतो. अच्छा. नाहीतर त्यातून आपल्याला काही बेनिफिट भेटत नाही. अच्छा. घरी लादी पुसा, थोडंसं गोमूत्र, हळद, मीठ, गुरुवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस टाका. तुमच्या घरात अजून ऊर्जा वाढते. अच्छा. काही तुम्हाला असं वाटलं कधी कधी की माझ्या घरात खूप कीच होतोय, काय करायचं? तर घरातून तुम्ही साधारण लिंबू 5-10 रुपयाचे भेटतात. बरोबर. तो एक लिंबू घ्यायचा, त्याला 4 भाग करायचे, थोडंसं मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची, आपल्या घरातून उतरवून घाणीत किंवा अग्नीवर जाळून टाकायचं. अच्छा. ज्यांनी केलेली कर्णिकोटाचा बाधा जरी असेल तो बाहेर निघून जातो. या कोणी टोक लागलेली असेल तरीही निघून जातो. अच्छा. हे करून बघा, तुम्हाला फायदा आहे त्याचा. मंदिर, आपल्या मंदिरात दिवा जळत नाहीये, मंदिरात देवाची आपल्याला त्या घरात राहून इच्छा होत नाही की मी पूजापाठ करू की नको करू. होतं कधी कधी असं, देवाला 4-4 दिवस दिवेच नाही लागत. तर देवालाही गंगाजल गोमूत्राने टाकून पहिला मंदिर साफ करायचं, हंतरायचं. हंतरल्यानंतर थोडंसं मीठ, 5 लवंगा, 5 इलायची मंदिरात ठेवा. तुमच्या मंदिरात येणारा आळस, नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. अच्छा. त्याच्या शक्तीत निघून जाते. मग ते 2-2 दिवसाने तुम्ही बदला. बघा त्या लवंगा, ते मीठ, ते पाणी कसं तुम्हाला दिसतंय, परिवर्तन होईल. काही दोष असतात, ते दोष पण आपले नाहीसे होतात. भरपूर मार्ग आहे, घरातच आहे. पण हे तुम्हाला समजणारा आणि समजवणारा व्यक्ती पाहिजे. बरोबर. नाही तर असे समजवतात, हा केलंय बाई, अरे बापरे तुझं असं होणार, अरे बापरे. तुम्ही भीतीपोटी काही करता. भीती नाही, समज, बुद्धीचा वापर करा. बरोबर. बुद्धीने तल्लक राहिलात ना, तुमचं सगळं चांगलं काही होईल. आणि जर नाही ना, मग तुम्ही आयुष्यभर हेन तेन 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 करतच जाणार. बरोबर. पण ती अंक संपणार नाही. जे बापाने केलं तेच मुलं करणार. बरोबर. म्हणून राहतं घर असेल या भाड्याचं घर असेल, चांगली तात्पळणी करून, त्याला पूर्व दिशा करून तुम्ही राहावा.
आणि जरी त्यात काय वाटतंय हम्म. तुम्हाला नाही समजत तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. मी तुम्हाला मार्गदर्शन देईल, होईल तेवढा प्रयत्न करेल. जेव्हा तुमचा खर्च पडेल तर दादा तुम्हाला तो खर्च करायचा आहे, बरोबर. पण जेवढी मदत लागेल तेवढी मी करेन. बरोबर. सहकार्य करायला मी आहे. बस मी एवढंच सांगेल. हाय देव, तशीच तेवढी भूत आहेत, हम्म. म्हणून असं समजू नका भूत प्रेत नाही. भूत पहिली येत, खरं. देव नंतर येत. बरोबर आहे. आता तुला काही लागलं, तो हॉस्पिटलमध्ये झोपलाय, आपण असं गृहीत धरू. आता त्या बेडवर किती मृत्यू झाले असेल आपल्याला माहितीये? नाही माहिती. नाही माहितीये. काय काय अकाल मृत्यूला जातात, अकाल मृत्यूला जातात. बरोबर आहे. त्यांचा अंदाज आपण बांधू शकत नाही, नाही. कारण त्यांना मुक्तीच नाहीये. हम्म. काय काय लावारिस येतात, बरोबर. तेही अकाल मृत्यूला जातात. ट्रेन खाली मेलेले असतात, बस खाली मेलेले असतात, बरोबर. किंवा बॉडी सडून पडलेली असते, त्यांना वारीस नाही. अंत्यक्रिया कोण करणार, पिंडदान कोण करणार नसतं. कोण नसतं. असेही बेडवरून होतात. त्याच बेडवर आपण जातो ना. बरोबर. हे कधी तुम्ही ध्यानात धरलंय नाही. या कोणी सांगितलंय? त्या बेडवरही आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा आपल्यात जाते आणि मग आपल्यात बदल होणं चालू होतं. तेव्हा आपण काय शोधतो, घर चांगलं नाही. तेव्हाच पण आताच ते पण सांगते, माणसात भूत आहेत ना, तर ही भूत आहेत. मग त्यातून बदल होतो. बदल झाल्यावर अरे हा पहिला चांगला होता रे माझा मित्र, असं कसं झाला? हम्म. काहीतरी आजारी पडल्यानंतर प्रॉब्लेमच झाला त्याला. पण नेमकं दिसणाऱ्यालाच दिसतं की नाही बाबा हे कारण तिथून आलेलं आहे, हम्म. तिथे पाठवायचं आहे. पण लोक काय करतात, अरे हा हा तुझ्यावर केलाय, मग नारळ कोंबडा बकरा सगळं कापत बसतात विनाकारण. बिनाकारांचं. बरोबर आहे. पण शोधा ना, जिथून आलं तिथं शोधा. शोधा. हे शोध कोणच काढत नाही हम्म. लवकरात लवकर. बरोबर. हे मुर्दे असे चालतात बाळा, हे बंद कधी होणारे नाही. जिथं देव तिथं भूत आहे, हे साक्ष आहे. तर आई खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आले. नक्की. तुमचे एवढे सगळे जेवढे लोक होते त्यांचे केसेस सॉल्व्ह केलेले ते आले आज आपल्या व्हिडिओमध्ये. गाईज, जर तुम्हाला आईला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस टाकू. तुम्ही ह्यांना फोन करू शकतात, तुम्ही यांच्याशी बोलू शकतात, तुम्ही यांच्या इथे येऊ शकतात. तुमचे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही डिस्कस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आईचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, त्याला पण फॉलो करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि पुढचा सेकंड पार्ट बघायचा आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आपण लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.